योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 वचन 14 मध्ये आम्ही वाचतो, प्रियजनो हो, प्रभू येशू आम्हाला म्हणत आहेत, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी तुमच्यासाठी करीन. प्रभू आम्हाला वचन देत आहे. प्रियजनो हो, आम्हाला प्रभू मागा म्हणत आहे, म्हणजे प्रार्थना करा. मागा म्हणजे मी तुम्हाला देईल, अशा प्रकारे. प्रियजनो हो, सोलोमन नावाच्या एका व्यक्तीला देवाने दर्शन दिले आणि त्याला विचारलं, तुला काय पाहिजे ते माग. आणि त्याने परमेश्वराला म्हटलं, परमेश्वरा, मला असं वरदान दे की मी बरं आणि वाईटाची परख करू आणि बरं आणि वाईट निवडून मी चांगल्या प्रकारे व्यवहार करावा, अशी बुद्धी मला दे. प्रियजनो हो, आम्हीसुद्धा काय मागावं? सहसा माणूस आम्हाला आत्ताच्या सुखासाठी आपण प्रयत्न करतो. मला आता जेवण दे किंवा मला घर दे, कपडा दे, आनंद दे, अशा प्रकारे. पैसा दे, नोकरी दे, अशा प्रकारे आम्ही मागतो. म्हणजे आम्ही अ, वा तात्पुरच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु जेव्हा आम्ही ज्ञान मागतो, बरं आणि वाईट समजून, ते बरं वाईट ओळखून, बरं काय आहे, वाईट काय आहे, पाप काय आहे, पुण्य काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, दैवी काय आहे, शैतानी काय आहे, हे ओळखण्याची जेव्हा आम्हाला बुद्धी मिळते, तेव्हा आम्हाला आमच्या ज्ञानातून भरपूर आम्हाला संपत्ती मिळते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आत्ताच्या किंवा तात्पुरच्या गरजेसाठी नाही, तर सर्व काळ आम्हाला एक चांगला व्यवहार करता यावं, आम्हाला चांगली बुद्धी मिळावी आणि त्याच्यातून आम्ही आमचं भविष्य बनवावं, आम्ही सत्यामध्ये जीवन जगावं, आम्ही देवावर अवलंबून राहून जीवन जगावं, देवाच्या विश्वासामध्ये टिकून राहून जीवन जगावं, अशासाठी एक चांगली बुद्धी आपण परमेश्वराकडे मागूया. प्रभूनं म्हटलेलं आहे, तुम्ही मागा ते मी तुम्हाला देईल. म्हणून ही एक संधी आम्हाला प्रभू देत आहे. म्हणून आम्हाला चांगली बुद्धी आपण मागूया, जेणेकरून आपण बरं वाईटाचं आपण परख करू शकू आणि आम्ही वाईटाला सोडून देऊन आम्ही बऱ्याला चिकटून राहू आणि आमच्या जीवनामध्ये सत्य आणि बरं आणि चांगलं विचार करून चांगले जीवन जगू आणि दुसऱ्याला मदत करू.